श्री स्वामी समर्थ। येत्या 29 जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या। या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते। आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येतच असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। मौनी अमावस्या जी असते ती अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। या अमावस्येला व्रत देखील केले जाते। मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी मौन पाळले जाते। आता आपण सर्वसामान्य लोकांना हे मौन पाळणे शक्य होत नाही, परंतु जे साधू ऋषी मुनी असतात तर ते या दिवशी मौन पाळत असतात। आता या दिवशी जरी आपल्याला मौन पाळणे शक्य झालं नाही तरी चालेल, परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे। म्हणजे या दिवशी चुकूनही वादविवाद क्लेश हा करायचा नाही। यामुळे आपल्याला अनेक जे फायदे आहेत तर ते होत असतात। त्याचबरोबर या दिवसाचे महत्त्व देखील आपल्याला प्राप्त होत असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी ही स्नानदानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अमावस्या ही तिथी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना समर्पित आहे। यांच्या पूजेसोबत पितरांची देखील पूजा केली जाते। त्याचबरोबर या मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकर यांची देखील पूजा केली जाते आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे। या दिवशी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील पूजा केली जाते। त्याचबरोबर सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते। पौष अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते। या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जातात, त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत। अशा या मौनी अमावस्येचा प्रारंभ 28 जानेवारीला संध्याकाळी 7:36 होणार आहे आणि 29 जानेवारीला सायंकाळी 6:05 समाप्त होणार आहेत। उदय तिथीनुसार ही मौनी अमावस्या आपल्याला 29 जानेवारीला पाळायची आहे। या अमावस्याच्या दिवशी काही झाडांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो। पितृदोष हा दूर होतो, त्याचबरोबर घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होते। आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपाशी राहिले तरीच चालेल, पण या झाडाला नक्कीच स्पर्श करा। 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल। तुमच्या मनातील कितीही कठीण जी इच्छा आहे ती पूर्ण होईल। अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। माहिती आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात, त्यामुळे या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा जर आपण केली तरी ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते। त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा या असतात। आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सारे प्रयत्न करत असतो, कष्ट देखील करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही। जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडांची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। त्याचबरोबर 100 पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होईल। तर जर पहा, आपल्याला आपल्या घरात कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं। पितृदोषामुळे घरात सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतात। ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल किंवा पितृदोषामुळे मुलांची देखील प्रगती होत नाहीत। मुलं सतत घरामध्ये चिडचिड करत असतात। आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नाहीत। कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो। उद्योग व्यवसायांमध्ये वृद्धी होत नाही। त्याचबरोबर कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पडत नाहीत। प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, जर तुमच्याही आयुष्यामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या मौनी अमावस्येच्या दिवशी या झाडांची पूजा करून या झाडाला स्पर्श करा
आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल, तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकतात। जर शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला त्या पाण्याने स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। देवघर हे स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि या मौनी अमावस्येच्या दिवशी या तुळशीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक कलश घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे। त्यामध्ये गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा जो असतो, ज्याला मौनी धागा असं सुद्धा म्हणतात, तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे। तो तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला हा धागा भेटून जाईल। तो मौनी धागा तुम्हाला आणायचा आहे। यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीपाशी जायचं आहे। गेल्यानंतर तुळशीपाशी सर्वप्रथम तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत। यानंतर हे जे पाणी आहे, दूध आहे, तर ते तुम्हाला माता तुळशीला अर्पण करायचं आहे। यानंतर हे जे पाणी आणि दूध आहे तर ते तुम्हाला तिथे तुळशीला घालायचं आहे आणि यानंतर जो धागा आहे तुम्हाला तो तुळशीला बांधायचा आहे। असं केल्याने माता लक्ष्मी, भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपला जो उजवा हात असतो तर त्या उजव्या हाताने स्पर्श या झाडाला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे। इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना देखील आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहेत। यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो। मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात। या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला काळे जे तीळ असतात तर ते टाकायचे आहेत। एक मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यानंतर हे जे जल आहे तर ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। जल अर्पण करून झाल्यानंतर या वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। तुमच्या पूर्वजांचे नाव तुम्हाला माहित नसेल तर ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं बोलून आणि यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करून त्या झाडाला तुमची जी काही इच्छा असेल ते तुम्हाला व्यक्त करायचे आहेत। असं म्हटलं जातं की या अमावस्येच्या दिवशी झाडांमध्ये आपले जे पूर्वज असतात ते सुद्धा वास करत असतात आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करतो तेव्हा प्रखर पितृदोष हा दूर होत असतो। यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड। मौनी अमावस्येला बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते। हे झाड भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत। मौनी अमावस्येला बेलपत्राची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे, त्यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात। त्यामुळे आपल्याला या दिवशी एक स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला या 2 वस्तू घेऊन या बेलाच्या झाडापाशी जायचं आहे। गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हे जल या वृक्षाला अर्पण करायचं आहे। यानंतर त्या वृक्षाखाली बसून आपल्याला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा त्या झाडाला स्पर्श करून आपली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे।
तर अशा पद्धतीने ही 3 झाडं आहेत, तर या झाडांची पूजा आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी करायची आहेत। यापैकी 3ही झाडं तुमच्या जवळपास असेल तर 3ही झाडांची पूजा तुम्हाला करायची आहेत, किंवा 2 झाडं तुमच्यापाशी असेल तर त्यांची पूजा तुम्ही करू शकतात। या दिवशी या झाडांची अशी पूजा जो कोणी व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी या कमी होतात, पितृ प्रसन्न होतात, सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।